आपण गमाराचा शिव चालू करू. गमाराच्या शिवमध्ये आपण कंटिन्यू करू दफ लामेत दालेत मध्ये. मागच्या वेळेला आपण इकडं या पेज मध्ये आलो होतो. मी थोडंसं फॉन्ट वाढवणार आहे. Okay. अवश्य. अ, अ, तर, आपण मागच्या वेळेला बघितला होता इकडे गमारामध्ये आपण बघितला होता की तिकडे लिहिलं आहे की अरे जेव्हा तू बरखा करतोस तेव्हा तू बरखा कर कवानाने. तू कवानाने करायला पाहिजे, नाही की तू तुझ्या खावेर बरोबर बोलतोय, याला तू का तुझ्या बरोबर बोलतोय. आणि त्यामुळे जेव्हा तू नमाज बोलतोय, जेव्हा तू बरखा बोलतोय तेव्हा तू कवाना करायला पाहिजे. पण जर तो रगील आहे, जर तो नॉर्मली त्याच्यामध्ये रगील झाला, अशीच नमाज बोलायला लक्ष दिला, नाही लक्ष दिला, तर बोलतात त्याला त्याच्या डोक्यावरती त्याला शिकवतात मजाफ्ता दिनाफका. मजाफ्ता दिनाफका हातोडी. ए, ते ह्यांची लोखंडांचे काम करणाऱ्याची हातोडी आहे, त्याच्याने त्याला समजवतात त्या डोक्यावरती की त्यांनी नमाज करताना लक्ष देऊन ती नमाज बोलायला पाहिजे, बराखा बोलायला पाहिजे. तर आपण मिशना मिशना बघू. इकडे मिशनामध्ये हा मिशना जो आहे तो बेचम सांगते आपल्याला शलियाक चिबो त्याचे आलखोत थोडेफार. इकडे लिहिलं आहे מתניתין म्हणजे मिशनामध्ये लिहिलं आहे האומר יברכך טובין הרי זה דרכי מינות. דרכי מינות יברכך מינים יברכך טובים, म्हणजे त्याचा अर्थ आहे की जसं काय फक्त कोणी नमाज करायला पाहिजे, जी लोक सद्दिकीम आहेत त्यांनीच फक्त नमाज करायला पाहिजे, जे चांगली लोक आहेत त्यांनीच फक्त नमाज करायला पाहिजे, त्यांनी फक्त हशेमचे बरखत बोलायला पाहिजेत. ते दरके मिनूत. कॅन कितीतरी कुठले सॉंग्स आहेत त्याच्यामध्ये पण इकडे गोष्ट दिसते की मी कोण आहे तुझ्या समोर नमाज करायला वगैरे, असे कुठले कुठले सॉंग्स आहेत. त्याच्यामध्ये क्लिअरली मिशनाप्रमाणे दरके मिनूत, अफेलू जरी तो गाणारा खरेदीसारखं दिसत असेल तरी पण त्याच्या डोक्यावरती त्याच्यामध्ये तो त्याचा गाणं गाते, त्याचा अर्थ आहे की तो दरके मिनूत. मिनूत म्हणजे मीन. बोलतात ओव्हर लिफने ateva וताआ, म्हणजे जो कोण इकडं मेरी बोलतात, इकडं मेरी आणतात. ओव्हर लिफने तेवाचा अर्थ आहे की शलियाक चिबू, की तेवा म्हणजे जिकडं सफेद तोरा ठेवतात आणि सफेद तोराच्या समोर सफेद तोराच्या समोर आरोन कोदेशच्या समोर जो उतरते त्याच्या ह्याच्या समोर तेवा समोर त्याला बोलतात अववे लिखना तेवा शलियाक चिबू. म्हणजे शलियाक चिबूच्या बद्दल जो कोण अ, अ, आपला शलियाक चिबू म्हणजे जो खजान ज्याला आपण बोलतो. पण आपण बघू इकडं तोसूत मध्ये आपण बघू आज तोसूत मध्ये बघू की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खजान जो होता तो वेगळा माणूस होता, शलियाक चिबूर जो होता तो वेगळा माणूस होता. आणि आपण बघू तोसूत मध्ये आज बेझोत हशेम. बोलतात ओव्हर लिफना तेवा वेताआ, आणि त्यांनी ती चूक केली. यावो आखर तख्ता, आणि त्याच्या बदली दुसरा जावा. वेल्लो ये सर्वान बेवता शहा, म्हणजे जो कोण ज्याला कोणाला बोलतात की अरे तू जा आणि तेव्हा समोर तू चालू कर, तो सर्वान नाही व्हायला पाहिजे. सर्वान म्हणजे नाही नाही नाही, मी नाही. तो बोलते लो ये सर्वान बेवता शहा. शुभ आपण बघू गमारामध्ये. गमारा इकडं आपल्याला गोष्ट सांगणार आणि तिकडं एक्सप्लेन करेल अजून जास्त. आपण राशी पण बघू. राशी काय बोलतात लो ये सर्वान लिफन्या शहा. पहिले फक्त आपण मिशना बघू आणि नंतर आपण राशी बघू. बोलतात बेवताशा. मेखानु मतखील, कुठून तो चालू करते. बोलतात मितखिलात बरखा शिता, जिकडं त्यांनी चूक केली तिकडच्या त्या बराखाच्या स्टार्टिंग पासून चूक तो चालू करते. बघू आपण तोसफत मध्ये काय त्याचा अर्थ आहे आणि ते डिस्कस करू. וזה העובר לפני התיבה לא יענה אמן אחר כהנים, म्हणजे थर्ड पार्ट मध्ये लिहिलाय मिशनाच्या की जो कोण तेव्हाच्या समोर यशल्याक तिबू जो आहे त्यांनी आमेन नाही बोलायला पाहिजे कोहानिमच्या बराखाच्या नंतर. मी इकडं भाऊ हशेम बेनिश खाय आणलाय. पराशात तेचवे
שנה ראשונה. तिकडे आपण बघू ההלכה पण. थोडेफार चेंजेस आहेत, पण मेजरली जे चेंजेस आहेत अ, ते आहेत जर तिकडे कोहेन आहे, नाही आहे, 2 कोहेन आहेत तिकडे. बोलतात "ואם אין שם כהן", סליחה, बोलतात "ולא יענה אמן", म्हणजे त्यांनी आमेन जो आहे कोहानीमच्या बराकाच्या नंतर त्यांनी बोलायला नाही पाहिजे. तोच आपल्याला अजून सांगतील. "מפני הטירוף", מפני הטירוף म्हणजे जसं बोलतात स्फिना मित्तारेफत, म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला त्याच्यानंतर. बघू आपण तोसवत बोलतील की त्याला अरे याची बराखा बोलल्यानंतर, म्हणजे कोहानीमची बराखा झाल्यानंतर त्याला त्याला सीम शालोमची बराखा बोलायची आहे. आणि त्याचं कन्फ्युजन होईल आणि त्यामुळे त्यांनी आमीन नाही बोलायला पाहिजे. तोसफोत इकडं आणतील अजून एक रिझन आणि बघा कसे तोसफोत शिकतात. की का त्यांनी आमीन नाही बोलायला पाहिजे होता. पण जर गमाराने नाही बोलला, मग ते गमारासाठी त्याचे रिझन्स आणतात. गमाराने असं का नाही बोलला तसा. बोलतात मिफने अतिरुफ की कन्फ्यूज होईल तो. कुठं चालू करायचं, काय चालू करायचं म्हणून त्याला नाही अलाऊ केलं. शुभ मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल मी बोललो होतो, की तेफिला म्हणजे नमाज जी आहे, ती पण तोरा असे ब्याल पे, म्हणजे तोरा जो आपल्याला दिले गेला नंतर, म्हणजे अंचकनिषेचा गदोला त्यांनी जो तोरा दिला त्याच्यामध्ये आहे. आणि शिदुरीम जे आहे त्याच्या पहिले लोकांची तेफिला पण जी होती ते तोंडपाठ होते. त्यामुळे जे शलियाक सिबूर होते ते एक्सपर्ट्स होते, एक्सपर्ट्स होते तेफिलोतमध्ये. आणि बोलतात "इम एन शाम कोहेन एलाहू", म्हणजे अ, शलियाक चिबूर जो आहे तो स्वतः कोहेन आहे. כן, तो स्वतः कोहेन आहे. तिकडं काय तर बोलतात "लो ईसा एत कपाव", म्हणजे त्यांनी त्याचे हे जे आहे त्यांनी कोहानीचे हात जे करून ते बराखा देतात, तर ते नाही करायला पाहिजे. ואם הבטחתו שהוא נושא את כפיו וחוזר לתפילתו רשאי. म्हणजे समजा तो एक्सपर्ट आहे आणि त्याला माहिती आहे की बराखा झाल्यानंतर तो कशी चालू करते आणि तो एकटा आहे, म्हणजे तो तेव्यावरनं तो लोकांना बराखा देईल. तर बोलतात तिकडं त्याला रशाय आहे. रशाय म्हणजे त्याला अलाऊ केला. त्याला कंपल्सरी नाही केला. त्याला बोलले तुला बेसेदर आहे जर तू एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये तर. आपण राशी बघू. बोलतात तिकडे "ולא יהיה סרבן באותה שעה, לפי ששאר יורדין לפני התיבה, כאשר אומרים לו לך רד", צריך לסרב פעם אחת. כלומר, איני כדאי. म्हणजे बोलतात जेव्हा त्याला सगळे बोलतात, "तू जा, जा त्याच्या बदली", त्याला बोलतात לפי ששר יורדין לפני התיבה, כאשר אומרים לו לך לרד, म्हणजे त्याला बोलतात तू खजान हो. तर तेव्हा त्यांनी सांगायला पाहिजे नाही, नाही मी नाही. मी ठीक आहे इकडे. एनी कदाय. एनी केदाय म्हणजे मी नाही वर्थ आहे तिकडे जायच्यासाठी. אה, ולכך כדאמרינן לקמן כשמעתינן, אבל זה לא יסרב מפני ששגעני, שגאי, שתהיה התפילה מפסקת כל כך. बोलतात कधी? बघू आपण गमारामध्ये चालू करत सांगायला, की कधी त्यांनी सैरफ करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे, "नाही, मी नाही चढत" करून. आणि कधी त्यांनी खेन चढायला पाहिजे. राशीकडे ऑलरेडी आणतात. बोलतात, "ואל תהיה אל", बोलतात, "ו העובר לפני התיבה צריך לסרב", צריך לסרב, आणि सांगायला पाहिजे, "नाही, नाही, नाही". ואם אינו מסרב דומה לא, סליחה, מגמרא घुसलो. बोलतात तिकडे "עובר לפני התיבה וטעה לפני העובר", बोलतात לא יהיה סרבן. म्हणजे त्यांनी तिकडे नाही नाही बोलायला पाहिजे. राशीकडे लिहितात, गमारामध्ये पण सांगितलं जाईल, की खेन सेरेफ करतात. म्हणजे बोलतात नाही मला नाही, म्हणजे मी वर्थ नाहीये तिकडे हे करायसाठी. पण बोलतात कधी, की जर नमाज चालू व्हायच्या पहिले त्याला बोलतात, "तू खजानो". नाही, "कसं तुम्ही घ्या". बघू आपण गमारामध्ये सांगाल, की कसा माणसाने वागायला पाहिजे. पण शुभ इकडं बेत योसेफमध्ये पण आणलंय. बेत योसेफमध्ये लिहिलंय इकडे, "וראה בית יוסף אור החיים סימן ק"ן, דהיה מעריך בזה". बोलतो तिकडे तिकडे त्यांनी एक्सप्लेन केलंय अजून. बेत योसेफने तिकडे अजून एक्सप्लेन केलंय. बेत योसेफमध्ये अजून तिकडे लिहिलंय काय अनागोत. ए, ए, पण बोलतात, की जर कोणाची चूक झाली आणि त्याला बोलले, "नाही तू जा करू, म्हणजे तू एक्सपर्ट आहेस आता, तू चढ", तर त्याने तिकडे लगेच जायला पाहिजे. का? कारण की नमाज जी आहे ती त्याच्यामुळे थांबून राहते.
बघू आपण तोसफोत तिकडे आणतात येरुशालेममधनं एक्झाम्पल आणि सांगतील की तिकडे त्यांच्या वेळेला पण एक गोष्ट झाली होती आणि मग त्यांनी रबी योशुआ बेन लेवीला तो आलाखा विचारला होता. बोलतात इकडे שגה, म्हणजे चूक झाल्यामुळे त्याला ते बोलतात तू वरती जा. הוא שתהיה תפילתו מופסקת כל כך. बोलतात מתחילת הברכה שטעה זה, म्हणजे त्या शलियाक चिबूरनी चूक केली कुठं? कुठं त्यांनी चूक केली तिकडनं त्याच्या बराकाची स्टार्टिंग पासून त्यांनी चालू करायला पाहिजे. बोलतात इकडे ואם דילג אחד מן הברכות ואמר אחרת, ואינו יודע לשוב ולאחוז סדרו, יתחיל העובר תחתיו אותה ברכה שדילג זה ואומר משם והלאה. बोलतात राशी कसा वागायला पाहिजे? बोलतात समजा त्यांनी त्याला जो सलियाक चिबूर होता, त्यांनी बरखा रफाएनू ची बरखा त्यांनी डिलेट केली आणि त्यांनी चालू केला बारेक आलेनो. त्याला बोलतात "ओय रफाएनू." तो कन्फ्यूज झाला. त्याला नाही तिकडे कंटिन्यू करता आली, नाही रफाएनू, नाही बारेक आलेनो, नाही काय. कन्फ्यूज झाला. दुसऱ्या बोलले, "तू चढ." बोलतात इकडे राशी त्यांनी कुठून चालू करायला पाहिजे? त्यांनी कुठून चालू करायला पाहिजे? जी बराखा त्यांनी मिस आउट केली, त्या बराखाच्या स्टार्टपासनं चालू करून मग त्यांनी तिकडनं कंटिन्यू करायला पाहिजे. बोलतात, "לא יענה אמר אחר הכהנים, השליח ציבור שסוף כל הברכה הוא ברכה." बोलतात त्यांच्या आणि השליח ציבור בסוף כל ברכה וברכה, त्याच्यानंतर पण तो אמן नाही बोलते. מפני הטירוף שלא תתערב דעתו ויטה, לפי ששליח ציבור הוא צריך להתחיל ברכה שנייה ולומר לפני הכהנים כל תיבה ותיבה, כדאמרינן במסכת סוטה. הסוטה जो गमरा आहे तो आपण ह्याच्यामध्ये पण बघू, तोसोफमध्ये पण बघू. ते पण आणतील, ते सांगतील, की कोहेन जो आहे शलियाक चिबूर जो आहे त्याला कोहानिम लोकांना बराखा बोलायचे. यबारखך, मग ते बोलतील यबारखך וכו'. बोलतात इकडे לפני שהכהנים כל תיבה ותיבה, כדאמרינן במסכת סוטה, जसं सोतामध्ये लिहिलंय, सोतामध्ये. מסכת סוטה मध्ये הלכות आहेत बराखोचे, त्यामुळे כן, आपण किती वेळा बोललो होतो, की गमारा जो आहे, तो सगळा शिकायला पाहिजे. ובענותו, म्हणजे जेव्हा तो आन्सर करते אמן, לא יוכל לכוון מהר ולהתחיל בברכה שלאחריו. जर तो अमेन बोलते आणि तो बोलते त्याच्यामुळे त्याला बराखा बोलायला प्रॉब्लेम होईल आणि त्यामुळे त्यांनी अमेन नाही बोलायला पाहिजे कोहानिमच्या बराखाच्या नंतर. ואם אין שם כהן אלא הוא, खजान इकडे लिहिलाय. म्हणजे तोच खजाना आहे आणि तोच हे आहे आणि इकडे तुम्ही बघा राशीकडे खजान लिहितात आणि इकडे लिहितात शलियाक चिबूर. बघू आपण इकडं तोसवत काय बोलतील इकडे. बोलतात की तोच खजान जो आहे तो एकटा कोहेन आहे तिकडे. लो इसा लो इसा את कपाव, जसं आपले स्फरादी लोक करतात. अश्केनाझीम लोकांमध्ये, खेन अश्केनाझीम लोकांमध्ये जिकडं म्हणजे आपल्या अरच इस्रायलमध्ये खेन करतात नसियात कपाव, तर ते तिकडं खेन करतात कारण की एक प्री खदाश जो आहे ते आणतात की जर त्याला येते बराखा बोलायला तर तो करू शकते. स्फरादी लोक आपण आपण जर कोहेन असेल एकटा तिकडं तर तो कपाव नाही करते, म्हणजे तो कोहानिमची बराखा नाही बोलते. तेमानीम लोकांमध्ये कुठले मिनागी माहीत त्यांच्यामध्ये ते पण बोलतात अश्केनाझी लोकांसारखा प्री खदाश सारखा जो त्यांनी आणलाय की कोहेन जर एकटा असेल आणि त्याला माहिती आहे आपल्या दिवसामध्ये काय मिशना बुरा पण आणतात त्याला त्या प्री खदाशला, पण हलाखाला मिशना बुवा लिहितात ॲज शुल्खान अरूख. पण अश्केनाझीम लोकांमध्ये पद्धती आहेत मिनागी माहीत की जरी एकटा कोहेन असेल तो तिकडं तेव्यावरती तो נשיאת כפיים करते. बोलतात לחזור לתפילתו, לדעת לכוון להתחיל בשים שלום, שמדעתו מטורפת מאימת הציבור. म्हणजे तो चिबूर जो आहे तो घाबरवणारा चिबूर आहे. तो चूक केल्या पटकन त्याला थांब, "ए इथं." तर त्याला बोलतात की त्याला भीतीमुळे तो ऐमात चिबूरमुळे तो नाही येऊ शकते परत. बराखाना सीम शालमध्ये कन्फ्यूज झाला, तर तो म्हणजे तिकडे बोलतात ना, तो रडायला लागल वगैरे. तर बोलतात त्यामुळे त्याला बोलला, "तू तू करूच नको." ואם ואם אם הבטחתו, म्हणजे जर तो एवढा कॉन्फिडंट आहे, जर तो एक्सपर्ट खजाना आहे, אם הבטחתו, כלומר, אם בטוח הוא
שאין דעתו מטורפת מאימת הציבור, म्हणजे तो एक्सपर्ट आहे, मे बी तो रिस्पेक्टेड आहे, की त्याला त्याच्यात चिबूर नाही ओरडते वगैरे. तर बोलतात तुला जर गॅरंटी आहे की तो परफेक्ट सीम शालोमची बराका बोलल, तर तिकडं खेन त्याला अलाव केला. इथपर्यंत मिशना आपण गमारा बघू, आणि नंतर इकडे 2 तास होत आहेत बेजात अश्यम आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करू, आणि मग आपण बघू आलाखा बेनिश खाय मधना पाशात त्याचं बोलतात इकडे תנו רבנן. תנו רבנן, העובר לפני התיבה צריך לסרב. म्हणजे बोलतात जो कोणाला बोलतात तू शलिח ציבור हो, त्याला त्याला बोलतात צריך לסרב म्हणजे אה, אה, צריכים לעבור מול הכהן. לא ראיתי את זה, ראיתם את זה איפשהו, רב גבריאל? עוד נראה את לא הענק. זוכר איפה, पण प्रश्न विचारला राव, की जर तो एकटा कोण असेल आणि तो हजन पण असेल, तर तो जागच्या जागी उभा राहून तो फिरू शकते. पण त्याच्या मागं माणसांनी उभा नाही, जे पब्लिक उभी आहे त्याच्या मागं, त्या लोकांनी त्याच्या पुढे आला पाहिजे. कारण कोहेनला कोण, कारण तो आपला बराखा देते आणि आपण समोर उभा राहिला ना, त्याला पाठ नाही करत. כן, קכ"ט मला वाटते तिकडं तिकडं मराण आणतात की त्यांनी काय नाही करायला पाहिजे. तो जर एकटा जर आहे तर त्यांनी अजिबात हात पिन काय नाही करायला पाहिजे. קכ"ט אם אני זוכר נכון כתבתי לעצמי. בעצם תימנים लोकांमध्ये खेन मी बघितलंय की ते खेन करतात कुठं कुठं. קכ"ט קכ"ט דקה, 1 मिनिट हा. ओके, बघू इकडे. כהן שעבר ועלה לדוכן, לא, לא זה, זה לא זה. אז זה יהיה פה. הנה, טוב, אז זה לא קכ"ט, זה קכ"ח. סעיף קטן כ', לקרוא אם שליח ציבור כהן, שליח ציבור כהן, אם יש שם כהנים אחרים, לא יישא את כפיו. त्याला पाव करायला अलाउड नाही, त्याला कोहनीम करायचं आहे, अलाउड नाही केलाय, לא יישא כפיו. ואפילו אין שם כהן, म्हणजे तिकडे כהן नाही, אלא הוא, जसं आपल्या משनामध्ये לילה, לא יישא את כפיו. אלא אם כן מובטח לו שחוזר לתפילתו בלא טירוף דעת, ואם הוא מובטח בכך, כיוון שאין שם כהן, אלא הוא יישא את כפיו כדי שלא תתבטל, נכון, כדי לילה. נכון, נכון מאוד, שלא תתבטל נשיאות כפיים, כיוצא, וכיצד יעשה, יעקור רגליו, म्हणजे त्याला इकडे लिहिलं आहे, हलाखामध्ये आणतात इकडे, बोलतात, कसा तो कप्पाईम करते, तो बोलते तो पाय काढते तिकडनं, जिकडे उभा होता तिकडनं, म्यात, בעבודה, म्हणजे רצה-מדי, ויאמר עד, ויאמר ועד, ולך נאה להודות, לך נאה להודות, ויעלה לדוכן, ויברך ברכת הכהנים, יקרא לו אחר, הוא מסיים חזן שים שלום. כן? पण नाही, इकडं मरांमध्ये नाही आणलाय की त्यांनी हे करायला पाहिजे, कहालनी जायला पाहिजे, कहाल हालते तिकडनं, 1 मिनिट हा. הלכה למעשה, इकडे लिहिलं आहे बघ, याच्यामध्ये आणतात, याच्यामध्ये, נכון להשתדל שלא יהיה כהן שליח ציבור.
בן איש חי मध्ये, פרשת תצווה, יקרא ליטת, נכון להשתדל שלא יהיה כהן שליח ציבור בשחרית ובמוסף, ואם היה שליח ציבור כהן, ויש שם כהנים אחרים, לא יישא כפיו. म्हणजे जर दुसरे כהנים आहेत, त्याला तो नसेत כפיים नाही करते, ולא יישא את כפיו, ואם אין שם כהן, אלא הוא מובטח, ומובטח לו שתפילתו בלא טירוף דעת, הרי זה נושא כפיו, כדי שלא תתבטל נשיאת כפיים מאותו התפילה, जसा शूल्हान आरुख मध्ये आणलाय. וכיצד יעשה? ויעקור רגליו בעבודה, म्हणजे לעצם איתו त्याचे पाय काढते, ויאמר לך נאה להודות, כן, לך נאה להודות, मध्ये तो जाते, ברכה मध्ये, सेकंड याच्यामध्ये, ויעלה לדוכן ויברך ברכת הכהנים. म्हणजे इकडे लिहिलंय की तो אפילו כהנים तिकडे जाते שולחן ערוך मध्ये पण, आणि בניש חי पण सेम म्हणतात, ויעלה לדוכן ויברך ברכת הכהנים, ואם הציבור כולם לפניו, הנה, אם הציבור כולם לפניו, יברך אותם במקום. ויקרא לו יקרא לו אחר את ברכת הכהנים, ואחר כך יסיים שים שלום, ולא היכה ציבור, מדוסת הכהנים נהיית כהנים אחרים, דאמרים להם לשליח ציבור לא יישא כפיו, צריך שיהיה עומד במקומו ושותק, והאדם האחר יעמוד אצלו, ויקרא את הכהנים, ושליח ציבור שותק עד תחילת שים שלום. זהו, בעצם इकडं शूल्हान आरुख मध्ये आणि बन इश खाय मध्ये दोन्ही जागेमध्ये आणले की तो जाते दुखांपर्यंत. लेखा नाही लेवदोत, मग तो जाते ह्याच्यामध्ये दुखांमध्ये, आणि तिकडे जाऊन म्हणजे चिबूर जो आहे त्यांच्या समोर आहे, נכון. चिबूर त्यांच्या मागे नाही आहे, त्याच्या मागे नाही आहे, त्याच्या पुढे आहे सगळे. म्हणजे तो त्यांना तिकडनं बराखा देते, तो दुखांमधनं बराखा देते. בסדר, גבריאל? כן, מעולה רב. आणि פעם राहिती, כן, एकदा मी कुठं बघितलं होतं की त्या कोहेननी तिकडनं त्या जागेवरनच त्यांनी तिकडे बराखा दिली त्याच्यावरनं, आणि तो एकटा कोहेन होता. मग जेव्हा नंतर तिकडे त्याचं डिस्कशन चालू होतं, लोकांनी तिकडे बोलायला चालू केला होता, आणि तेव्हा मला समजलं की तेमानीम लोकांमध्ये हेन तशी पद्धत आहे. पण तो बोलतात इकडे, איתנו רבנן העובר לפני התיבה צריך לסרב. बोलतात जो कोणाला बोलतात की तुम्ही तेवाला जा न्यायच्यासाठी नमाज करायला, बोलतात צריך לסרב म्हणजे त्यांनी नाही बोलायला पाहिजे. ואם אינו מסרב דומה לתבשיל שאין בו מלח. म्हणजे जर त्याला बोलले तू चढतोस का, लगेच तो जाते, तर बोलतात तो जसा काय तपशील शेन बो मेलाक, म्हणजे जसं काय त्याच्यामध्ये जसं काय चव नाहीये. जसा जेवणामध्ये चव साठी आपण थोडंसं हे टाकतो, मीठ टाकतो, तसाच या माणसाला बोलला की तू वरती जाऊन तू ते खजानो, लगेच तो चढते, तर बोलते की त्याच्यामध्ये जसं काय हे नाहीये, त्याच्यामध्ये जसं काय त्यांचा चांगला तामतव नाही, म्हणजे त्याचे मिदोत जे आहेत ते चांगले नाहीयेत, त्याचे मिदोत चांगले नाहीयेत. त्याला लगेच बोला, पटकन त्यांनी ऑपॉर्च्युनिटी घेतली. तर तो बोलतात की אינו מסרב דומה לתבשיל שאין בו מלח. ואם מסרב יותר מדי, पण खूप नाही, मला नको, खूप त्याला बोलतो, सगळे लोक बोलतात जा, तो नाही जाते. דומה דומה לתבשיל שהדיחתו מלח, म्हणजे तो रिझेम्बल करते ज्याच्यामध्ये खूप सारा मेलाख टाकला, खूप सारा त्याने मीठ टाकला. म्हणजे बोलते हा थोडासा मीठ टाकला तर खूप टेस्टी होते, तर टाकलं त्यांनी 4 चमचे मीठ, सगळ्या जेवणाचा वाट लावली. तर बोलतात तसा מדיחתו, राशी इकडे लिहितात מדיחתו לשון שרפה, כמו אש קודחת, כן? אש קודחת באפי, म्हणजे त्याच्यामध्ये मसाला वगैरे पण खूप टाकला, ज्यांनी जसं जाळून टाकला, त्यांनी खराब करून टाकला हे मेलाख मध्ये. त्यामुळे एक दोनदा बोलतात, मग कसा करायचा, गमारा इकडे लिहिते कैचाद उ या ओसे, म्हणजे कसा त्यांनी करायला पाहिजे. बोलतात इकडे पाम रिशोना, हे सगळे पहिल्यांदा बोलाय नको, त्याला बोलला जा वरती चढ याच्यामध्ये, बोलतात नको. शनिया म्यावेव म्हणजे बोलतात जसं बोलतात ना, इकडं ग्रीन लाईट अशी ब्लिंक करते, त्याला बोलतात म्यावेव. तसं बोलतात, त्याच्या लाईट सारखा तो ग्रीन लाईट दाखव की मी चाललोय. राशी पण तसंच लिहितात, राशी लिहितात क्लोमार
मजबीन עצמו כמו מנער לעצמו, म्हणजे तो स्वतःला असं थोडा ऍडजस्ट वगैरे करते दुसऱ्यांदा आणि जायच्यासाठी. आणि बोलतात מהבהב שלישית פושט את רגליו ויורד. आणि तिकडे लिहितात तिसऱ्या वेळेला जेव्हा बोलतील जा ना, मग मग तो पटकन उठते आणि मग जाते. यरुशालमी मध्ये तोसफोत आणतात यरुशालमी लिहिलाय राच बोलतात, म्हणजे 3 वेळा त्याला बोलल्यावरती त्याने डायरेक्ट जायला पाहिजे तेव्हावरती. मग 3 वेळा तो बोलते आणि मग तो जाते. बोलतात इकडे अरे हा बरायता जो आहे त्याच्यामध्ये लिहिलाय की तुम्ही 3 वेळा त्यांना नाही बोलायला पाहिजे. תענו רבנן שלושה רובן כשר ומיעוטן יפה. बोलतात इकडे दुसरा बघायचा 3 गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या मात्रामध्ये चांगल्या आहेत. थोड्या मात्रामध्ये चांगल्या आहेत. बोलतात मेउतान यफे बोलतात म्हणजे थोड्या मात्रामध्ये चांगल्या आहेत वेलू आहेत. आणि ह्या गोष्टी आहेत सेओ उमेलख व सर्वनूत. म्हणजे 3 गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या क्वांटिटीमध्ये चांगल्या आहेत. कुठला तर बोलतात मीठ. नाही, पहिला आणतात सेओ. म्हणजे सेओर म्हणजे ज्याला बोलतात श्मरीम, ज्याला बोलतात महमेचत, ज्याला बोलतात ईस्ट ईस्ट बोलतात सेओ ईस्ट थोड्या मात्रामध्ये. म्हणजे त्याला बोलते वाव त्याने ब्रेड मध्ये टाकला एक क्वांटिटी जेवढी आहे तेवढी नाही माहिती 15-20 ग्राम त्याने टाकला आणि ब्रेड चांगले सॉफ्ट झाले. तो पुढच्या वेळेला तो बोलते मी अर्धा पाकिट टाकीन. ऑब्व्हियसली नॉट, त्याचा त्याचा पाव तिथं निघणार नाही. तर त्याला बोलतात थोड्या मात्रामध्ये चांगली आहे. दुसरा कुठली गोष्ट मीठचं एक्झाम्पल आणतात. आणि तिसऱ्या गोष्टीमध्ये आणतात सर्वनूत म्हणजे नाही नाही बोलायसाठी जास्ती नाही, थोडा याच्यामध्ये चांगला आहे. नाही יותר מדי. אמר רב הונא, טעה בשלוש ראשונות חוזר לראש, באמצעיות חוזר לאתר חונן, באחרונות חוזר לעבודה. म्हणजे इकडं राव उना आणतात त्यांच्या शीताप्रमाणे, राव उनाच्या शीता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बोलतात 3 पार्ट्स आहेत ते फिलामध्ये. 3, 13, 3 बोलतात. 3 पहिल्या ज्या बराखा ज्या आहेत त्याच्यामध्ये तो जाते स्टार्टिंगला. तिकडे त्यांनी कुठं पण चूक केली तर स्टार्टिंगला जाते. 13 मध्ये जर पहिल्या आता खोन्यांपासनं ते इस्माक पर्यंत जर त्याने केला शेमापर्यंत त्यांनी मिस्टेक केली तर तो जाते आता खोनेन. ही राबुनाची पद्धत आहे. राबुनाची पद्धत आहे. आणि बोलतात आणि जर त्यांनी चूक केली शेवटच्या 3 मध्ये रेचेपासून त्यांनी त्यांना चूक झाली तर तो परत जाते रेचेल. बोलतात इकडे ही राबुनाची पद्धत आहे. राबुना וואו, אני לא יכול לקרוא. מאיפה זה, רב אוריאל? צריכים להיות מול הקוראנים ממש. כן, נכון. ואני טועה אותו एकटा असेल तर מושכים לצדדים, והקוראנים הם ואותם שהם. יפה מאוד. טוב, रबी गब्रिएलने इकडे त्यांचा तो आलाखा पाठवला की कोहानिम जे आहे त्यांच्या समोर काल असली पाहिजे नाही त्यांच्या मागे. आणि जर तो तेव्हावरनं बराखा देते तर तो लोक जे आहेत ते त्याच्या पुढे येतील नाही त्याच्या मागे राहतील. כן. נכון, פספסתי משהו רב גבריאל? לא, נכון? מי סקילמי? בסדר גמור. טוב, इकडे लिहितात 3 याच्यामध्ये ही राब उन्हाची पद्धत आहे. बोलतात חוזר לעבודה. רבי יוסי बोलतात באמצעיות אין להם סדר. म्हणजे काय? म्हणजे तो जिकडे त्यांनी चूक केला तिकडनं तो परत चालू करते. त्याची चूक झाली रेफायनू मध्ये तर तो रेफायन करते וזהו. बोलतात मग तीव्र शेषet מהיכן הוא חוזר, कुठून तो करत रिपीट करते तर बोलतात מתחילת הברכה שטעה.
זה, מתחילת הברכה, טעה זה. आणि कुठून तो रिपीट करते, तर ज्यांनी पहिल्याच्या माणसाने जिकडनं चूक केली, त्या चुकीपासनं तो त्याला रिपेअर करते. बोलते तिऊफ्ता लराव हुना. तिऊफ्ता लराव हुना म्हणजे फक्त राव हुनावरती इकडं कोशी आहे. तिऊफ्ता म्हणजे त्यांच्यावरती प्रश्न आहे. राव योसीचा जो शीता आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न नाही विचारले गमारानी. म्हणजे त्यांनी तो एक्सेप्ट केली राव हुनाची पद्धत आहे, ती मिशनासारखीच आहे. फक्त राव हुनाची जी शीता आहे त्याच्यामध्ये 3-3-3 मध्ये त्यांनी डिवाइड केला. आणि राव योसी जे आहे त्यांनी बोलला नाही, जिकडं ते चूक केली तिकडं तो परत रिपीट करते. बोलते पण शुभ जर आपण बघितलं तर राव योसी जे आहे त्यांनी पहिल्या 3 आणि शेवटच्या 3 मध्ये त्यांनी त्यांनी आलाखामध्ये नाही त्यांनी सांगितलं काय हे आलाखा आहे. म्हणजे त्यांचा पण आलाखा जो आहे तो सेम होता 3-3-3 मध्ये. पण फक्त 13च्या मध्ये जर त्यांनी चूक केली कुठं तिकडे तो रिपीट करते. बोलतात חוזר מתחילת הברכה שטעה זה וטעה זה. טיובטא דרב הונא. אמר לך רב הונא, אמצעיות כולהו חדא ברכתה נינו. म्हणजे त्यांचा जो बराखा जे आहेत, כן, त्यांचा तो सेट जो आहे आता खोनेपासनचा तो जसा काय एकच बराखा आहे आणि ती त्याच्या सेटमध्ये तू त्याचे पझल जे आहे त्याचे तू वेगळ्या वेगळ्या जागेवरती नाही करू शकत. जिकडं तू चूक केलीस तू जातोस परत स्टार्ट करतोस आता खोनेपासून. ही होती राव उन्हाची पद्धत. बोलतात באמצעית הכולי הוא חד הברכתן הנו. אמר רב יהודה לעולם אל ישאל אדם צרכיו. טוב, התפרנת. इकडं אה, אה, כן, इकडं तोसफोत आहेत. आपण इकडे तोसफोत बघू. मे बी इकडे एक हे अजून एक बघू एक आणि मग तोसफोत बघू. כן. बोलतात इकडे אוקיי. बोलतात इकडे אמר לך רב, לא, בחתן הינו. אמר רב יהודה לעולם אל ישאל אדם צורכיו לא בשלוש ראשונות ולא בשלוש אחרונות. इथपर्यंत त्यांनी आला का सांगितला आणि नंतर अजून इकडे ऍड केला आणि बोलतात की त्याला त्याच्या चरखा स्वतःच्या ज्या पर्सनल त्यांच्या ज्या इच्छा आहेत, पर्सनल ज्या बकाशोत आहेत, पर्सनल ज्या त्याला विचारायचं आहे, तर बोलतात त्याला אל ישאל צורכיו לא בשלוש ראשונות, नाही पहिल्या 3 ברכमध्ये, ואל ישאל האדם צורכיו לא בשלוש ראשונות ולא בשלוש אחרונות, नाही पहिल्या बराखामध्ये आणि नाही तिसऱ्या बराखामध्ये, नाही शेवटच्या बराखामध्ये, नाही त्यांनी तिकडे त्यांनी वाचायला मागायला पाहिजेत. बोलतात मग कुठं मधी אלא באמצעיתות, म्हणजे मधल्या ह्याच्यामध्ये. דאמר רב חנינא, רבי חנינא शिकवला, ראשונו דומה לעבד שמסדר שבח לפני רבו. म्हणजे जसं आपण बोललो ऑलरेडी की पहिल्या 3 बराखा ज्या आहेत त्या हशेमच्या शेवाकसाठी आहेत. हशेमचा थँक बोलायसाठी नाही की हशेमला थँक लागते, याला आपल्याला लागते समजून घ्यायला की हशेम किती मोठा आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्या तिकडे ते शेवाक बोलतो. आणि त्या शेवाकमध्ये आपण बोलतो पहिल्या 3 मध्ये बोलतो शेवाक आणि नंतर बोलतो שבח לפני רבו, ואמצעיו דומה לעבד שמבקש פרס. जो मधी बराखा बोलते तो जसा राजाकडनं, इम्पॉर्टंट माणसाकडनं, इम्पॉर्टंट फिगरकडनं तो बक्षीस मागते. פרס מרבו. אחרונו דומה לעבד שקיבל פרס מרבו ונפטר והולך לו. טוב, बोलतात शेवटच्या ज्या बराखत आहेत ते कशाला रिझेंबल करतात, तर बोलतात त्या रिझेंबल करतात ज्याला कोणाला प्रास मिळाला, ज्याला कोणाला बक्षीस मिळाला आणि तो नंतर निघून जात. इकडं तोसफोत आहेत, आपण वाचू हा तोसफोत पहिले 2 तोसफोत बघितल्यानंतर. पण इकडे तोसफोत प्रश्न विचारतात रोशनाच्या मध्ये आपण कसं काय बोलतो जोखैन उले खाईम आणि वगैरे बराखा कशा पण बोलतो पहिल्या 3 बराखात मध्ये. तर बोलतात इकडं की ही जी बराखा जी आहे ती चोरखे הציבור आहे. बोलतात इकडे המשפט שלא אמר מלך המשפט בין ראש השנה טוב इकडे नाही अजून याच्यामध्ये מחזירים אותו ना इकडे वरती. טוב, בקיצור ते बोलतात की तो अल इशाल
אל ישאל אדם צורכיו לא בגימל ראשונות ולא בגימל האחרונות, ובפירוש רבנו חננאל ורבנו היי גאון, म्हणजे רבנו חננאל אני רבנו היי גאון, דורנין נמשנה דווקא ליחיד, אבל לצורכי ציבור שואלים, ולכן אנו אומרים, זוכרנו אה, וכי- וכ- וכרובץ, ויעלה ויבוא, शेवटच्या 3 ברכמדי, בהם, ותדע דווקא יחיד, כי אמר שהרי עיקר बरकतो האחרונות צורכי ציבור, म्हणजे हे जे ऍडिशन आहेत, ते צורכי ציבור आहेत, זוכרנו לקיים, יעלה ויבוא, כן, तिकडे मोशियנו वगैरे जी लशोन जी आहे, ती जी लँग्वेज जी आहे, ती लँग्वेज आहे ציבורची, ती लँग्वेज म्हणजे अख्ख्या जमातीसाठी, जशी काय नमाज करतो, आम इस्रायलच्या कलालसाठी आपण नमाज तिकडे बोलतो, आणि त्यामुळे तिकडं खेन अलाव केला. पण बाकीच्या बराखा म्हणजे त्याला पाहिजे हुशारी, त्याला पाहिजे ब्रियू, त्याला पाहिजे स्वतःसाठी, तर बोलतात नाही. आपण हे तोसोत बघू. तोसोत मध्ये इकडे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. इकडे लिहिलं मेखान उ מתחיל, מתחילת הברכה שטעה בה. כן, तिकडे लिहिलं आपल्या गमाला आपण बघितला, तिकडे लिहिलं मेखान उ מתחיל, कुठून तो चालू करते? מתחילת הברכה שטעה בה, जिकडे त्यांनी चूक केली तिकडनं चालू करते. बोलतात यरुशालमीमध्ये ही एक गोष्ट होती. यरुशालमीमध्ये तो आला का आणला होता. बोलतात बतीती शेम होता माणसाचा, बतीती खजान होता त्यांचा, बतीती इष्टतेक באופנים. אופנים म्हणजे सकाळ शेमाच्या पहिलीची जी बरखा आहे ओफानीम וחיות הקודש, तिकडं त्याचा आवाज अडकला. आवाजच नाही निघायला लागला, पण त्यांनी ऑलरेडी तिकडं कुदुशा बोलली होती. बोलतात בטיתי השתקק באופנים ואתון שאילון לרב בון. रब बोन ला त्यांनी जाऊन प्रश्न विचारला, कुठून त्यांनी बराखा चालू केला पाहिजे, कारण की त्यांनी ऑलरेडी दुशा बोलली, आणि तिकडे ओफानी मध्ये तो येऊन त्याचा आवाज ऐकला, अडकला, त्याला आवाज येत नाही आता. אמר הוא בשם רבי יהושע בן לוי. רבי יהושע בן לוי त्यांना त्या नावाने सांगितला, זה שעבר מתחתיו, म्हणजे जो कोण त्याला रिप्लेस करते खजानला, יתחיל במקום שפסק, म्हणजे जिकडे त्यांनी थांबवला तिकडनं त्यांनी चालू करायला पाहिजे. ופריך והתנן מתחיל מתחילת הברכה שטעה בה, אמר להו מכיוון דעניתון קידושת השם כמי שהוא תחילת הברכה דמי. म्हणजे काय बोलले इकडे? बोलले इकडे की तुम्ही त्याच्या बराखाला तुम्ही ऑलरेडी कुदुशा बोलली, त्याच्यामध्ये कदोश 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 तुम्ही बोलले, की मी शेऊ तखिलात הברכה, म्हणजे तिकडं जसं काय होते की निफात झाला, म्हणजे तुम्ही बाहू कथा असेपासून चालू करायचा प्रश्न, जिकडे तो अडकला ओफनी वेखाय होता कोदेश पासून तिकडनं तुम्ही चालू करा, जिकडे तो थांबला तिकडनं, म्हणजे स्टार्टिंगची बराका बारू कत्ता जरी नाही बोलला, पण इकडं तोसोत बोलतात की त्याचा आवाज तिकडे अटकला, तिकडे तसाच तुम्ही चालू करा. म्हणजे राव योसी सारखा, जसं या योसीने सांगितला की कुठं त्यांनी बराका कुठंची बराका मिस आउट झाली, त्या बराकामध्ये त्याला चालू करायला सांग, जिकडे त्याची चूक झाली नाही, की तू जातोस परत आता खोनेनला. आता तो थोडा लॉंग आहे, पण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. बोलतात इकडं लो याने आमेन अखर कोहनीम मिपने अतिरूफ. शलियाक ציבורला बोलतात तू आमेन जो आहे तो तू बोलू नकोस कोहानिमच्या बराखाच्या नंतर. बोलतात का मिपने अतिरूफ म्हणजे तो कन्फ्यूज होईल त्याच्यामध्ये, त्याला इकडे बोलतात כן, טירוף. כן, म्हणजे नाही की जसा लोकियली बोलतात טירוף म्हणजे शिगावण, म्हणजे क्रेझीनेसला बोलतात, नाही कन्फ्युजन बोलतात. जसं बोलतात बेचा तरुफा, म्हणजे तो बेचा कन्फ्युज्ड आहे, तो मिक्स्ड अप आहे, तो मिक्स्ड अप केलाय, त्याला दोन्ही केला मिक्स केलाय. तेमा बोलतात तू बोलायला पाहिजे טיपूक लय दे मफसिक तेफिला im ओने आमेन. बोलतात तोसफोत प्रश्न,
बोलतात अरे जर त्यांनी बराखाच्या मध्ये त्यांनी आमेन बोलला, जसं काय त्यांनी आफ्सका केला, त्या बराखामध्ये त्यांनी आफ्सका केला. बोलते त्यांच्या बराखाला तो आमेन बोलते, त्याचा काय त्यांनी आफ्सका केला. तर बोलते तुम्ही का नाही बोलले, की त्यांनी बराखामध्ये आफ्सका केला. ते मा טיפוק ליה דמפסיק תפילה. הוא תעמוד. אם עונה אמן, ויש לומר, מאחר שלא אמר, מאחר שלא אמר הייתה אמה, שמע מינה, דעניית אמן לא חשיב להפסקה, מאחר שצורך תפילה הוא. बोलतात इकडे की गमारानी नाही बोलला की तो तेफिलामध्ये स्टॉप करते. तेफिलामध्ये तो जसं काय तेफिला बोलता बोलता तो मध्येच त्यांनी स्टॉप केला. त्यामुळे म्हणजे गमाराने तो रिझन नाही आणला. त्यामुळे बोलायला पाहिजे. म्हणजे काय म्हणजे बोलायला पाहिजे की गमाराने नाही बोलला म्हणून आपण बोलतो की आमेन बोलणं जे आहे तो चोरेख तेफिला आहे. म्हणजे ती गरज आहे तेफिलाची जेव्हा तो खजारामध्ये आमेन बोलतात त्याच्यामध्ये. पण मग आपण ह्याला का नाही बोललो, कोण ह्याला का नाही बोलत आपण שליח ציבור אמן בולל, בגו आपण काय बोलतात, ויש לומר, מאחר שלא אמר הייתה אמה, שמע מינה דעניית אמן לא חשיב להפסקה. आणि त्याच्यामुळे तो הפסקה जो आहे तो नाही होते, אמן בולל. מאחר שצורך תפילה הוא. אבל לקרות כהנים לדוכן, אומר רבנו תם, דאין שליח ציבור יכול לקרותם. כן? बोलतात कोहानिम, जेव्हा दोन कोहानिम, एक कोहानच्या वरती जास्ती कोण असतात, बोलायला कोहानिम त्यांनी नाही बोलायला पाहिजे. कोहानिम आमेन सारखा नाही. आमेन जो बोलतोय तो ते बोलतात तो कन्फ्यूज होईल म्हणून त्याला बोलले की तू आमेन नको बोल. पण कोहानिम बोलायला तो बेमेत तेफिलामध्ये जसं काय तू खंड टाकतोय आणि तू तेफिलामध्ये जसं काय स्टॉप केला. אין שליח ציבור יכול לקרוע, שחשיב הפסקה, तो बोलते הפסקה, तो बोलते ברק לתפילה אם קוראים, אלא אחד מבני הקהל קוראים, והאמרינן בסוטם בפרק אלו נאמרים, त्याच्यामध्ये त्या पार्ट मध्ये דף ל"ח, לשניים קורא כהנים וכולי. म्हणजे तिकडे लिहिलं आहे दोन जेव्हा असतील तेव्हा כהנים बोलतात, त्याच्यामध्ये तेव्हा ते כהנים येतात. והאמרינן בסוטה בפרק אלו נאמרים, לשניים קורא כהנים וכולי, ולא השליח ציבור חי. म्हणजे שליח ציבור जो आहे तो नाही बोलवते, אלא खजान. מה זה खजान? तो त्याला बोलतात खजान, कारण की तो बाकीच्या गोष्टींमध्ये पण तो कामं करते. म्हणजे खजान जो आहे तो दुसरा माणूस आहे, जो शलियाक चिबूरला मदत करते आणि दुसऱ्या गोष्टींना तो त्याला हाक मारते. אלא खजान, כדתניא בספרי, פרשת נשוא, אמור להם מלמד שהחזן אומר להם אימור. חזן לאו היינו שליח ציבור, דחזן היינו שמתעסק בצורכי ציבור. म्हणजे बोलतात तिकडे तोसफोत, कोण बोलते कोहानिम? कोहानिम बोलतात जो तिकडे दुसरा एक माणूस आहे, गबाई सारखा दुसरा माणूस आहे, तो त्यांना बोलते कोहानिम म्हणजे तुम्ही यावरती, पण שליח ציבור नाही. שליח ציבור नाही. बोलतात מתעסק לצורכי ציבור, וכן משמע נמי בסוטה. आणि बोलतात तोसफोत की स्वतःमधनं आपल्याला तसाच दिसते. דלאו שליח ציבור קאי, כדמעיקרא כאמר, אין הכהנים רשאים להתחיל בברכה עד שיכלה הדיבור מפי הקורא, פירוש הקורא כהנים. म्हणजे तिकडे पण लिहिलं आहे, तिकडे पण काय लिहिलं आहे मसकत स्वतःमध्ये, तिकडे लिहिलं आहे की कोहानिम लोकांना अलाउड नाही आहे. कोहानिम लोकांना अलाउड नाही आहे की ते लिहितील, ते बोलतील, त्यांची बराखा चालू करतील, जोपर्यंत ज्यांनी त्यांना मी पिया कोरे म्हणजे नाही शलियाक चिबूर बोलतात तिकडं. का? कारण की ज्यांनी त्यांना बोललं त्यांनी, आणि शलियाक चिबूर म्हणजे ज्याला आपण इंडियन लोक ज्याला बोलतो खजान, तो नाही. का? कारण की त्यांनी त्याला अलाउड नाहीये, कारण की तो नाही बोलते. आपण बघू आलाखामध्ये बेनिश काय आणतं तिकडं की כן त्यांनी बोलायला पाहिजे. ולאו שליח ציבור, וקאי מדי עיקרא כאמר, ואין הכהנים רשאים להתחיל בברכה
עד שיכלה הדיבור מפי הקורא. פירוש הקורא कोहानीम, जो ज्यांनी कोणी बोलवला कोहानीम त्यांनी बोलायचा, कोहानीम बोलून झाल्यानंतर पण त्यानंतर त्यांनी बराखा चालू करायला पाहिजे. भाऊ आता तिकडे त्यांनी चालू करायला पाहिजे. बोलतात אה, אה, רוצים לומר, שנייה, ג'אמפ קהילה, קורא כהנים, ואחר כך יאמר אין שליח ציבור רשאי וכולי. משמע דשניים הם, ויש שהיו רוצים לומר דכמו כן אין शलियाक ציבור रशाई लिखवत यवारेखך. बोलतात तोसफot अजून दुसरी पण गेओनिम होते, त्यांना अफिलू म्हणजे पहिला जो यवारेखך जो आहे तो पण त्यांना बोलायला सांगायला अलाउड नाही केला पाहिजे होता. म्हणजे तिसरा कोणताही जो खजाना आहे तो बाकीच्या का कोहानिमची बराखा बोलेल. बोलतात लिखवत यवारेखך לכהנים דכמו כן היו דהירי הפסקה, हिवे अफसका बोलतात आणि त्याच्यामुळे होतं अफसका, म्हणजे नमाजी मध्ये तो त्याच्यामध्ये कोहानिमचे बराखा बोलते अफसका होते. दुसऱ्या माणसाने येऊन त्यांनी बोलायला पाहिजे वारेखा, त्यांनी बोलायला पाहिजे कोहानिम फुले. बोलतात אמנם רבנו יהודה פירש דבהדיא יש במדרש טעמי יתירות וחסרות אמור להם म्हणजे तो जसा आपण तिकडं पराशत नसोमध्ये जसा कोहानिमच्या बराखामध्ये लिहिलाय वेमोर लाहेम मधी तिकडे लिहिलंय की तामीम, त्याच्या तामीम मधनं आपण शिकतो की त्यांना सांगायला पाहिजे आता तुम्ही बोलायला चालू करा, तुम्ही आता बराखा चालू करा. एमोर लाहेम काय बोलायचंय, वारेख का बोलायचंय ते तुम्ही तिकडनं चालू करा. तामीम יתרות וחסרות אמור להם, מלמד ששליח ציבור אומר להם על כל דיבור ודיבור. बोलतात कुठली कुठली जे गेवणी होते त्यांनी सांगितलं त्यांच्या मताप्रमाणे त्यांना बोलायला कवानीम आणि येबारेख का आणि अखिल बराखा दुसरा बोलायला पाहिजे. पण बोलतात नाही, बेमेत मिद्राश मध्ये आणलाय त्यांच्या तामीम मध्ये, त्या पसुकीमच्या तामीम मधनं आपण शिकतो ही तिकडे बोलायला पाहिजे शलियाक तिबोन एमोर लाहेम तू त्यांना सांग काय बोलायचं येवारेख खा כן וכולי. बोलतात אמור להם מלמד ששליח ציבור אומר להם על כל דיבור ודיבור, וכן יש שרוצים להתיר שליח ציבור עצמו לקרות כהנים אפילו לפי רבנו תם דמה דאפילו הווה הפסקה, היינו דווקא בימיהם מיד כאשר סיימו ברכת הודאה, ולא היו אומרים אמן ואמן, אמן אלוקינו ואלוקי אבותינו וברכנו, כן, म्हणजे जे जेव्हा कोहानिम नाही आहेत जेव्हा शलियाक बोलते एलोकेनु वेलोके अवोतेनु, बोलता ते नाही बोलायचा, ते 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 बेमेत अफसका होते जर कोहानिम आहेत तर. आणि मग तो बोलते बारखेनु बरखा आणि नंतर बोलते ते नको बोलू. जसा बोलतात कोहानिम כן बोला, त्यांना बोला यवरेखा כן बोला, אין בעיה. बोलतात बारखेनु ברכה כדמשמע בסוטה, שם, म्हणजे בגיטלה למ"ח למ"ט, דאמר אין הקורא רשאי לקרות כהנים עד שיכלה אמן मपी הציבור. म्हणजे उल्खा नाय लेवदोची बराखा संपल्यानंतर लोक बोलतात अमेन, अमेन त्यांचा बोलून झाल्यानंतर शलियाक ציבור बोलू शकते कोहानिम. פירוש אמן שעונין בסיום ברכת הודאה אלמלא משמע שלא היו אומרים אלא כהנים מיד. म्हणजे काय करणं समजते आपल्याला, चिबूर होते म्हणजे शलियाक चिबूर जे होते जे वाचणारे होते ते फिलोत, ते काय करायचे उल्खा नाय लेवदोत आणि लगेच बोलायचे कोहानिम. आमेन बोलायच्या मध्ये ते सगळं खंड पाडायचे, आमेन नाही बोलून द्यायचं सगळ्या लोकांना, लगेच बोलायचे कोहानिम. आणि बोलतात तिकडं त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की नाही, तो कोहेनिम बोलतात शलियाक चिबूर पण त्यांनी थांबायला पाहिजे जमातीचा आमेन बोलून जाईपर्यंत, बोलून होईपर्यंत. ומיד אבל עכשיו כאשר הורגלנו לומר אלוקינו בלשון ברכה ותפילה אין זו הפסק אלא גרה מעניית אמן. म्हणजे आपण आता जे आपल्याला सवय लागले आपण बोलतो אלוקינו בלשון ברכה, म्हणजे कोहानिम व खुच लारेच मध्ये अश्केनाझीम लोक जे आहेत ते अश्केनाझी लोक जे आहेत ते कोहानिमच्या बराखामध्ये निस्योत कपाम नाही करत खुच लारेच मध्ये. तिकडे बोलतो आपण आपल्याला सवय लागले आपण लोकांनी बोलतो तिकडे खंड नाही. ותפילה אין זו הפסק אלא גרה מעניית אמן.
तिकडे तो आमेनच्या सारखा आहे, पण त्याच्या थोडा खालची खालची लेवल आहे. דעך לא חשיבה הפסק כדפשט. आणि इकडं जेव्हा ते बोलतात एलोकेनु, त्याच्यामध्ये पण जसं काय खंड पडल्यासारखा नाहीये. बेनिष्का इकडं आणतात याच्यामध्ये सेम याच्यामध्ये कोहानिमच्या बोलायच्या मध्ये सेम शुल्कान आरुख सारखाच. फक्त ते बोलतात की मी ही पद्धत जी आहे ती मी दुसरीकडनं कबालामधनं आणले. बोलतात इकडे יש מקומות שנוהגים הכהנים מתחילים תיבת יברך מעצמם. म्हणजे बोलतात कुठली जागा होती त्यांच्या त्यांच्या वेळेला, כן, बगदादमध्ये, की तिकडं ते डायरेक्ट चालू करायचे यवारेखा. कोहानिम स्वतःहून चालू करायचे यवारेखा. म्हणजे बराखा बोलायचे, לברך את עמו ישראל בשלום, באהבה, आणि नंतर चालू करायचे यवारेखा. बोलतात מעצמם, ואין החזן מקרא אותם אלא מתיבת איש וישמרך. השם וישמרך, תיקרנו תעלו קרצה. ואילך, זו הסברה שכתב מרן ז"ל בשולחן הטהור, אך יש אומרים שצריך החזן לקרות אותם, גם תיבת יברך משום דכתיב אמור להם. जसं आपण बघितलं तोसोबमध्ये אמור להם बोलतात, आणि त्यामुळे आपल्याला बोलायला पाहिजे. म्हणजे खजान जो आहे, खजान ज्याला आपण बोलतो, शलियाक ציבור जो बोलतो, त्यांनी बोलायला पाहिजे אמור להם, יברכך. ויש קפידה בדבר. आणि ह्याच्यामध्ये पेदा आहे, म्हणजे याच्यामध्ये सिरियसनेस आहे, याच्यामध्ये स्ट्रिंजन्सी आहे. אבל החולקים סבירה לאו, דאין קפידה, אין קפידה, כי לא אמר להם תיבת יברך, כי לא אמר להם תיבת יברך, על פי הסוד יש פקידה בזה, ולומר להם גם תיבת יברך, כמו שכתב רבנו בחיי ז"ל בפרשת נשוא. बोलतात कबालामधनं त्यांनी खेन बोलायला पाहिजे यवरेखך, पण बोलतात פרשת נשוא, רבנו בחיי, מטעמו של הדבר שצריך להקרות גם יברך. ויוען שם, וכן נוהגים החסידים בבית אל, יבנה בירושלים, ותבנה ותיכונן. והנה פה הראינו בגדד, היה מנהג מזמן קדמון, כמו שכתב מרן ז"ל, דאין החזן מקרא תיבה יברכך, הקודם כמה שנים תהילות לקהל, יברך, שעזרני לעשות המנהג בכל בתי כנסיות שבעירנו, שיהיה החזן מקרא תיבת יברכך גם כן. וכן ראוי להורות כל עת, בכל אחד ואחד, ואני लहान तुवा मिनाग जे. आणि हा मिनाग जो आहे तो खूप चांगला आहे. बोलतात की यवारेखा जो आहे तो पण शलियाक ציבורच बोलते, שעל ידי כן לא יעבדו הציבור אמן אחר ברכת ישראל באהבה. म्हणजे बोलतात हा मिनाग जो आहे की ज्याच्यामध्ये तो बोलते यवारेखך कोण, शलियाक ציבור, त्याच्यामध्ये तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देता जमातीला की ते त्यांच्या कोहानिमची जी बराखा आहे, इस्रायल यवारेख बिस्रायल באהבה, नंतर त्याला तो आमेन बोलायची तुम्ही त्याला ऑपॉर्च्युनिटी देता. कारण की आमेन कधी आमेन बोलून झाल्यानंतर शलियाक ציבור बोलल यवारेखך. आणि जर त्याने डायरेक्ट चालू केला कोहानिम लोकांनी यवारेख את עמו ישראל באהבה आणि यवारेखך, म्हणजे आमेन तो त्यांना बोलायला चान्स नाही मिळाला. यांनी बराखा ऑलरेडी चालू केली, बिरकात कोहानिम. त्यामुळे बोलतात की त्यांनी तो स्टॉप द्यायला पाहिजे, आमेन बोलायला पाहिजे, आणि שליח ציבור जो आहे तो बोलते יברכך. כי בתחילה היה דרכם של הכהנים לומר יברך תקף ומיד אחר תיבת באהבה, במשך אחד, קונטיניוסלי, ישראל באהבה יברכך. ועל ידי כן לא היה אפשר לענות אמן, आणि तिकडे आमेन बोलायला पॉसिबिलिटी नव्हती. आणि त्यामुळे तिकडे हा जो मिनहाग जो आहे, बोलतात बेनिष्का आहे की मी परत आणला बगदादमध्ये, कारण की तिकडं कोहानिम लोक जे होते ते डायरेक्ट बराखा चालू करायचे. आपण एक थोडासा अजून गमाला बघू. प्रश्न आहेत कोणाला तिकडे काय ज्याच्यामध्ये आपण बोललो त्याच्यामध्ये तोसवत बेनिष्का मध्ये नाही. तो बेसाईद थोडस बघू आपण इकडं आणि थांबू इकडे. बोलतात इकडे כן.
תנו רבנן, מעשה בתלמיד אחד שירד לפני התיבה, בפני रबी एलाझार. रबी एलिझारच्या समोर एक कुठला तलमीद होता, एक कुठला त्यांचा स्टुडंट होता. तो त्याने नमाजीसाठी, आमिदासाठी त्यांच्या इकडे गेला आणि त्यांनी नमाज चालू केली. והיה मारिख יותר מדי. मारिख יותר מדי म्हणजे तो खूप लॉंग त्याच्या तफिला बोलत होता. म्हणजे काय 18 बराखत आहेत, किती वेळ लागेल? त्याला लागत होता 20 मिनिटं, 30 मिनिटं. बोलतात काय एवढी लांब आमिदा? हे खूप लॉंग आहे बोलतात. טורח ציבור, כן? מטריח את הציבור. बोलतात इकडे בפני רבי אלעזר, והיה מעריך יותר מדי. אמרו म्हणजे तलमीद त्याचे बाकीचे स्टुडंट त्यांनी कंप्लेंट करायला चालू केली रबी एलाझारला. रबेनु कामा अरखान किती तो लॉंग तफिלות बोलतात כמה ארחן הוא זה, אמר להם כלום מעריך יותר ממשה. बोलते משה רבנו पेक्षा तो जास्ती बोलते का? דכתיב ואת 40 היום ואת 40 הלילה. म्हणजे मशे रबेनूची नमाज जी होती ती 40 दिवस आणि 40 रात्रची होती. बोलता त्यांच्यापेक्षा मोठी नमाज करते? ऑब्व्हियसली नॉट. त्यामुळे म्हणजे मोशे रबेनू सारखा तो मोशे रबेनूच्या लिमिट्समध्ये. शुभ मासे בתלמיד אחד. आणि दुसरा एक गोष्ट घडली रबी अलिעזर बरोबर तलमीद אחד שירד לפני התיבה בפני רבי אלעזר, והיה מקצר יותר מדי. 3 मिनिटांमध्ये त्याची नमाज संपत होती. אמרו לתלמידיו, כמה קצרן הוא, किती तो पटकन नमाज करते. אמר לכלום מקצר יותר ממשה. बोलतात मोशेपेक्षा तो शॉर्ट नमाज बोलते. דכתיב केल ना रेफाना ला. बोलतात मोशे रबेनूची नमाज जी त्यांनी केली त्याच्या बहिणीसाठी ती एक सेंटेन्स मध्ये केली, केल ना रेफाना ला. आणि बोलतात אמר רב יעקב, אמר רב חיסדא, כל המבקש רחמים על חברו, אין צריך להזכיר שמו שנאמר केल ना रेफाना ला, ולא כמדאיתקר שמה दे बोलतात जसा त्या पसूकमध्ये केल ना रेफाना मध्ये मिरियामचं नाव रिमाइंड नाही केला, तसाच इकडं बाकीच्यांचा पण जेव्हा माणूस कोणाला बराखा देते, कोणाच्या नावाने बराखा देते, त्याचं नाव घ्यायची गरज नाही. इकडं प्रॉब्लेम आहे. अरे मग आपण कसे काय प्रत्येक वेळेला रेफोच्या बराखवत वगैरे आपण देतो, कसं काय ते अलाव केला? बोलतात 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 जेव्हा तुझ्या समोर असल तेव्हा त्याचं नाव घ्यायची गरज नाही. तो त्याच्या समोर आहे तेव्हा त्याचे नाव घ्यायची गरज नाही. पण जर तो दुसऱ्या जागेवरती आहे आणि तिकडं म्हणजे तो आहे दुसऱ्या जागेवर, त्याच्या समोर नाहीये तो, त्यामुळे तिकडं त्याला त्याचं नाव घेऊन सांगायला पाहिजे कोणाला बराखा दे. अफिलू पुस्तकांमध्ये आणलाय रबी खेन तो एक मोठे पुस्तकच्या नावाने मला आठवते एक स्टोरी की त्यांना विचारला अश्केनाझी पुस्तक होते. त्यांना कोणीतरी सांगितलं या माणसासाठी नमाज करा. तर बोलले त्यांनी नमाज केली आणि बेमेत त्याची कंडिशन ठीक नाही झाली. त्यांनी विचारला, ते लोक येऊन त्यांना बोलली त्याची तब्येत अजून ठीक नाही झाली. तर बोलले तुम्ही मला नक्कीच नाव त्याचं करेक्ट नाही सांगितलंय, कारण की मी नमाज त्यासाठी केली आणि त्याला बराखा नाही मिळाली. म्हणजे तुम्ही मला त्याचं नाव करेक्ट नाही सांगितलं, त्याचं नाव चेक करा परत. आणि तसंच इकडे पण बोलतात तुम्हाला बराखा द्यायची आहे कोणाला, त्यामुळेच खतम सोफर आणतात की बिकुर खोलीमचा जो मिtzवा आहे त्याच्यामध्ये माणसाला तिकडे जेव्हा तो जाते कुठल्या आजारी माणसाला भेटायला, तेव्हा तिकडे जाऊन त्याला रेफुआ श्लेमाची बराखा त्यांनी तिकडे द्यायला पाहिजे आणि तिकडे नाव द्यायची ती गरज नाही. आणि खतम सफेर अशा आणतात पोसेकमध्ये, पण ह्याचे रूट जे आहेत ते कबालामध्ये आहेत. तिकडे लिहितात की जेव्हा आपण कोणाला बराखा देतो, कोणाला आपण कोणाच्या नावाने आपण रेफुआ श्लेमा वगैरे बोलतो, तेव्हा त्याची चेक केली जाते परत त्याची जी फाईल आहे ती चेक केली जाते. आणि जर तो माणूस सद्दिक असेल तर त्याच्यासाठी दुसरी लोक काय काय कामं करत असतील, सदाका देत असतील, त्याच्यासाठी तेलीम वाचत असतील, त्याच्यासाठी तोरा शिकत असतील, काय करत असतील, त्या तीक मधनं त्याच्या हुयोत मधनं त्याला ती रेफुआ येते. पण समजा त्यांनी त्याचा मार्ग सोडला नसेल, वाईट मार्ग, तर ऑब्व्हियसली ती बराखा जी आहे ती त्याला यायला परत प्रॉब्लेम आहे. कारण की त्याची तीक जी आहे ती चेक करतात, त्याची जी बुक आहे ती चेक करतात परत जेव्हा प्रत्येक नाव घेतात तेव्हा. त्यामुळे जेव्हा जर माणूस भिकूर खोलून जाते ती जास्ती लेवल मोठी आहे की तिकडे जाऊन त्याला तो बराखा देते, त्याला बराखा देते आणि तिकडं त्याची तीक उघडली जात नाही. जर तो भिकूर खोलीमध्ये जाऊन का
त्यांनी नाव नाही घेतला आणि डायरेक्ट त्याची बरखा तिकडे आहे की शखीना पण तिकडेच जसं लिहिलंय की शखीना तिकडे जो आजारी माणूस त्याच्या डोक्यावरती शखीना आहे तिकडे आहे त्याला तिकडे डायरेक्ट बरखा देतात त्या मिचवामध्ये ही पण एक पार्ट आहे मिचवाचा की तिकडे जाऊन तो त्याला बरखा देईल जसं आपण बघितलं मस्कत बराखत मध्ये पण की जेव्हा तू जाते बिकुल खोलीम ना त्याने त्या माणसासाठी थोडाफार काहीतरी दुसरा काम पण आय थिंक करायला पाहिजे त्याला क्लीन करायला पाहिजे काय बाकी दुसरं काय त्याला गरज आहे का ते बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो बिकुल खोलीमचा मिचवा जो आहे तो कम्प्लीट करते तर पुढच्या वेळेला आपण इकडनं कंटिन्यू करू बेसात हशेम दफ लामेद दालेत खालती लास्ट तानू रबाना कोणाला काय विचारायचं आहे प्रश्न आहेत कोणाला तो बेसात हशेम शाबो तो रफ्तो